कपॅसिटर फिल्टर आपण सुरू करतोय. ओके, आवाज येतोय व्यवस्थित? हा, कपॅसिटर फिल्टर मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याचं इंट्रोडक्शन दिलं होतं मी तुम्हाला की फिल्टर म्हणजे काय, तर सर्व इलेक्ट्रॉनिक सर्किटसाठी डीसी व्होल्टेज आवश्यक असतो, पण रेक्टिफायर सर्किटच्या नंतर आपल्याला जे आउटपुट मिळतं त्याच्यामध्ये थोडा थोडा एसी असतो, म्हणजे प्युअर डीसी नसतो. मी डायग्राम काढली होती खाली, बरोबर. तर आपल्याला प्युअर डीसी मिळण्यासाठी हे फिल्टर सर्किट यूज करावे लागतात. पैकी पहिला फिल्टर पाहतोय आपण आता, कपॅसिटर फिल्टर. आता हे कपॅसिटर फिल्टर काय आहे तर बघा, इन दिस सर्किट द कपॅसिटर सी इज कनेक्टेड इन शंट. शंट म्हणजे पॅरलल. मग आता डायग्राम जर म्हटली तर समजा हे आपलं रेक्टिफायर सर्किट आहे, म्हणजे याच्यामध्ये एक तर हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट असेल किंवा फुल वेव्ह किंवा ब्रिज, तिघांपैकी कोणतीही असेल, आपल्याला काही माहिती नाही. कोणतंही रेक्टिफायर सर्किट असो, अरे नाही रे ओरख, एक मिनिट, तसं नाही करायचं. याला याला आहे ना याच पद्धतीने ठेवायचा, इथे पकडायचं असं, असं करून घ्यायचं. हे फार मस्त टेक्नॉलॉजी आहे नाही तर बघा, हे रेक्टिफायर सर्किट आता याच्या पॅरललला म्हणजे शंट म्हणतो, पॅरलल म्हणजे शंट. तर याच्या पॅरललला इथे एक कपॅसिटर लावला, हा कपॅसिटर सी, आणि त्याच्या पॅरललला एक लोड रेझिस्टर असतो आर एम, आणि इथे आपलं फायनल आउटपुट असतं. तर इकडनं आपण जे इनपुट देतो ते इनपुट 230 व्होल्ट एसी असतं, म्हणजे या पद्धतीने एसी व्होल्टेज असतं. ओके, इथे याचं जे आउटपुट मिळतं ते आपल्याला कसं मिळतं, या पद्धतीने. पण आपल्याला डीसी जर म्हटलं तर डीसी आपल्याला असं नको पाहिजे, कारण याच्यामध्ये थोडा थोडा एसी आहे, आपल्याला मिळालेला आहे डीसी, पण या डीसीला आपण इम्प्युअर डीसी म्हणतो. इम्प्युअर डीसी कारण त्याच्यामध्ये थोडा थोडा एसी चे कंपोनंट आहे. मग इथे हे कपॅसिटर लावल्यानंतर आपल्याला इथे प्युअर डीसी मिळतं, इथे आपल्याला काय मिळतं, प्युअर डीसी. प्युअर डीसी म्हणजे कसा, तर आपल्याला या पद्धतीचा डीसी मिळतो. आता इथे थोडेफार व्हेरिएशन्स आहेत, तेवढा प्युअर नाहीये, पण इट्स ओके. प्युअर डीसी त्याला क्लिअर करण्यासाठी, त्याचे व्हेरिएशन्स अजून क्लिअर करण्यासाठी आणि सरळ येण्यासाठी पुढे आपण व्होल्टेज रेग्युलेटर सर्किट यूज करणार आहे, बरोबर. पण आता आपण सध्या पाहतोय फिल्टर सर्किट. मग काय म्हटलंय बघा, इन दिस सर्किट द कपॅसिटर सी इज कनेक्टेड इन शंट दॅट इज पॅरलल विथ लोड रेजिस्टर. या लोड रेजिस्टरच्या पॅरलल मध्ये आहे आणि रेक्टिफायर सर्किटच्या सुद्धा पॅरलल मध्ये आहे. ओके, as shown in the following diagram म्हटलंय, ही डायग्राम मी आता बोर्डवर काढली आहे. The capacitor acts as an open circuit for DC current.
हा जो कपॅसिटर आहे हा काय आहे? कपॅसिटर is an open circuit is an open circuit for DC current. 11th मध्ये आपण कपॅसिटर इन डीसी सर्किट हा कन्सेप्ट पाहिला होता, काल मी तुम्हाला दाखवतो. तर त्याच्यामध्ये एक डायग्राम होती. समजा इथे जर तुम्ही डीसी लावलेला असेल आणि इथे जर तुम्ही कपॅसिटर लावलेला असेल आणि इथे एक बल्ब लावला आहे समजा, तर या वेळेस करंट ओपन म्हणजे इथून हा लाईट लागत नव्हता, नो लाईट, ओपन ओपन आहे, लागणार नाही. आणि या डीसीच्या ऐवजी जर समजा तुम्ही इथे हा एसी लावला असता, एसी करंट दिला असता, ओके, एसी करंट म्हणजे साइन वेव्ह, हा जर दिला असता तर इथे लाईट लागला असता. या दोन डायग्राम आपण 11th मध्ये पाहिलेल्या आहेत. ओके, आठवते? हो, ओके. तर सांगायचा उद्देश फक्त लक्षात ठेवा, 11 ची आता गरज तेवढी नाहीये, पण आपण आता 12th मध्ये जे काही कन्सेप्ट घेणार आहे त्याचं थोडं थोडं 11चं असणार आहे. म्हणून मी पुन्हा तुम्हाला 11th मध्ये सुद्धा घेऊन जातोय मध्ये मध्ये. तर काय म्हटलं इथे की कपॅसिटर इज अन ओपन सर्किट फॉर डीसी करंट. आता इथे आपल्याला इम्प्युअर डीसी मिळालाय. ओके, तर इम्प्युअर डीसी आल्यानंतर हा जो आहे हा या भागामध्ये फक्त आणि फक्त एसी जाईल, एसी जाईल. आणि डीसी ला ओपन म्हणतोय तो. ओपन म्हणजे काय? कपॅसिटर डीसी ला अलाउ करणार नाही. एक लक्षात घ्या, या भागामध्ये फक्त याच्यातला एसी करंट जाईल पण डीसी जाणार नाही, कारण कपॅसिटर डीसी ला ओपन सर्किट म्हणतोय, म्हणजे डीसी ला तो पुढे अलाउ करत नाहीये. मग तो डीसी कुठे जाईल? तर तो डीसी आपल्या या आरएल कडे जाईल. डायरेक्ट करंट जो आहे तो आरएल कडे जाईल, एसी इकडे जाईल. मग हा करंट जो आहे हा आरएल मधून गेल्यानंतर इथे आपल्याला प्युअर डीसी व्होल्टेज मिळणार आहे. कारण व्होल्टेजचा फॉर्म्युला काय? V इक्वल टू आय आर. आता इथे आर म्हणजे आरएल आहे, हा आय म्हणजे डीसी करंट. कारण हिच्यातला एसी तर पहिल्यांदा इकडेच चालला जातोय. लक्षात येत आहे का कन्सेप्ट? एक सिंपल भाषेमध्ये एका बाजूला भले पेन्सिलने लिहून घ्या की कपॅसिटर डीसी ला अलाउ करत नाही. ओके, फक्त एसी ला अलाउ करतो. मग डीसी इकडे जाणारच नाही. आता हा जो एसी इकडे जातोय तर हा एसी इकडे ग्राउंडला फ्लो होऊन जातो, इकडे ग्राउंडला फ्लो होऊन जातो. फक्त डीसी तिकडे जातो आणि डीसी चा जो करंट आहे आणि हा आरएल आहे, तर बाय युजिंग ओहम्स लॉ आपल्याला याच्या अक्रॉस मध्ये आपल्याला व्होल्टेज मिळतो, व्हीडीसी म्हणू आपण भले, डीसी व्होल्टेज I इंटू आरएल. लक्षात येतोय का कन्सेप्ट? मला सांगा अगोदर.
तुमच्या लक्षात आलं? बाकीचे आहेत का? येस. आदित्य, काय लक्षात आलं मला सांग बरं. आदित्य, आदित्य, बोलतच नाही. दीप्तेश, लक्षात आलं का? आवेश, रुपेश, बोला लवकर. का क्लोज करू हे? क्लोज करू का? हा, मग काय लक्षात आलं मला सांगा तुम्ही, म्हणजे मग मला पुढचं घ्यायला बरं पडेल, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला समजताय सर्व. बोलणार? तेजल, साक्षी, मी तुम्हाला सांगितलं की कपॅसिटर रेक्टिफायर सर्किटच्या पॅरललला लावतात, डायग्राम मध्ये दाखवलाय, आणि त्याच्या पॅरललला RL लावतात. ओके, इथे मी डायग्राम काढली आहे. रेक्टिफायर सर्किट कोणतंही असू शकतं, हाफ वेव्ह असेल, फुल वेव्ह असेल आणि ब्रिज असेल. त्याच्या पॅरललला कपॅसिटर लावला, कपॅसिटरच्या पॅरललला RL लावला. इथे फक्त डोक्यात एकच घ्यायचं आहे की कपॅसिटर इज अन ओपन सर्किट फॉर डीसी करंट. ओपन सर्किट म्हणजे काय की कपॅसिटर डीसी ला अलाउ करत नाही, ओपन आहे. जर क्लोज सर्किट असतं तर डीसी त्याच्यातनं गेला असता. तर डीसी ला तो अलाउ करत नाही, पण एसी ला तो अलाउ करतो. म्हणून इथे या रेक्टिफायर सर्किट मध्ये जे आपल्याला आउटपुट मिळालं आहे, तर याच्यामध्ये डीसी पण आहे आणि एसी पण आहे, म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. मग फक्त अल्टरनेटिंग करंट या कपॅसिटर मधून बायपास होतो आणि तो ग्राउंडला फ्लो होतो, आणि राहिलेला फक्त प्युअर डीसी जो असेल ना, तो प्युअर डीसी या RL मधनं जातो. या RL मधनं गेला की त्याच्या अक्रॉस मध्ये बाय युजिंग ओहम्स लॉ आपण इथे प्युअर डीसी व्होल्टेज घेऊ शकतो. इतक्या सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगितलंय. एवढ्या जर सिंपल भाषेत भुसावळ मध्ये किंवा जळगाव मध्ये जर कोणी शिकवून दिलं तर मी शाळा पण सोडून देईन, ट्युशन घेण्या बंद करून टाकेल. ओके, एवढ्या सोप्या भाषेत जर कोणी सांगून दिलं तर. तुमचे मित्र पण असतील दुसरीकडे, हा, हा, विद्यासागर सरांचे क्लासेस अकोला, अमरावती तिकडे भरपूर चालू आहे. हे मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजवलं. आता बघा, मी जे जे वाचतोय ते लक्षात घ्या. काय म्हटलंय, इन दिस सर्किट द कपॅसिटर इज कनेक्टेड इन शंट. आपण लावलेला आहे, कपॅसिटर पॅरललला लावलाय, दॅट इज पॅरलल विथ लोड रेजिस्टर ॲज शोन इन द फॉलोइंग डायग्राम. ती डायग्राम तुम्हाला समोर दिसते. The capacitor acts as an open circuit for DC current. याचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला सांगितलं. So the total DC current coming from the output of rectifier passes through the load. मी तुम्हाला दाखवलं
की तो जो डीसी करंट आहे तो लोड मधनं पास होईल, म्हणजे RL मधनं पास होईल. ऍट द सेम टाइम द कॅपॅसिटर प्रोव्हाइड्स अ लो रेजिस्टन्स पाथ टू AC कंपोनंट. म्हणून म्हणजे त्या कॅपॅसिटर मध्ये लो रेजिस्टन्स असेल फक्त AC करंट साठी. लो रेजिस्टन्स आहे म्हणजे काय, तिच्यातनं AC करंट फ्लो होऊ शकतोय. फक्त AC साठी लो आहे, DC ला तो जाऊच देत नाही. प्रेझेंट इन द आउटपुट व्होल्टेज ऑफ रेक्टिफायर सर्किट. सो मॅक्झिमम AC components having variations are bypassed through the capacitor into ground. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जे काही AC कंपोनंट असतील त्या कॅपॅसिटर C थ्रू ते बायपास होऊन ग्राउंडला फ्लो होते. सो मॅक्झिमम AC component having variations are bypassed through the capacitor into ground. Thus only a very small part of AC component passes through the load producing small ripples. इकडे पण थोडा AC जातो, म्हणजे हे स्मॉल रिपल्स आहे. कमी आहे ना रिपल ऍज कम्पेअर टू याच्यापेक्षा हे रिपल्स कमी आहे. जातो तो AC इकडे, पण कमी रिपल्स आहे. ओके. वर्किंग कसं आहे, व्हेन रेक्टिफायर आउटपुट व्होल्टेज इन्क्रीजेस, वाचून नसतो नाही तर त्याच पद्धतीने वाचले. व्हेन रेक्टिफायर आउटपुट व्होल्टेज इन्क्रीजेस, इथलं जे आउटपुट व्होल्टेज आहे ते जेव्हा इन्क्रीज होतं, द कॅपॅसिटर गेट्स चार्ज. हा कॅपॅसिटर केव्हा चार्ज होईल, जेव्हा त्याच्यातनं AC जाईल तेव्हा तो चार्ज होतो. चार्जिंग आणि डिस्चार्जिंग कंटिन्यू जेव्हा AC मधनं कॅपॅसिटर मधनं AC पास होतो त्यावेळेस चार्जिंग डिस्चार्जिंग कॅपॅसिटरची होत राहते. कॅपॅसिटर इज डिनोटेड बाय, कॅपॅसिटन्स इज डिनोटेड बाय, डिनोटेड इन फॅरेड. ओके. तर कॅपॅसिटरची जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढा तो AC घेईल पहिल्यांदा, मग नंतर त्याला ग्राउंडला फ्लो करेल, मग नंतरचा AC येईल. तेवढी कॅपॅसिटी घेतली, परत खाली गेला. आपल्या फॅनला कॅपॅसिटर असतो, बरोबर आहे. मग फॅनला कॅपॅसिटर, त्याला आपण कंडेन्सर पण म्हणतो. म्हणजे फॅनची जी मोटर असेल त्याला जेवढा AC करंट पाहिजे असेल तेवढा तो फक्त कॅपॅसिटर अलाउ करेल, पुढच्या सर्किटला देईल, नंतर आलेला परत देईल. म्हणजे जो येतोय त्याला चार्ज करतोय, डिस्चार्ज करतोय, चार्ज करतोय, डिस्चार्ज. असं नाही की मग तो चार्जिंग करेल हळूहळू आणि मग डिस्चार्ज करेल आणि मग पूर्ण संपल्यानंतर परत चार्ज करेल, तसं नाही. ही प्रोसेस कंटिन्यू होते चार्जिंग डिस्चार्जिंगची, लक्षात घ्या. बट द आउटपुट ऑफ रेक्टिफायर कंटेन्स व्हेरिएशन्स. या रेक्टिफायर सर्किटच्या नंतर व्हेरिएशन्स राहतात. सो व्हेन इट्स व्होल्टेज ड्रॉप द कॅपॅसिटर डिस्चार्जेस इनटू द लोड. ओके. दिस प्रिव्हेंट्स द लोड व्होल्टेज फ्रॉम फॉलिंग टू झिरो. हा जो लोड आहे याचा काय होतोय, फॉलिंग टू झिरो, खाली जातोय AC च्या बाबतीत. But the output voltage of rectifier again increases and charges the capacitor again to peak value. Peak value पासून परत जातो. मग कसं, समजा हे त्याचा आउटपुट येत आहे, आउटपुट येत असताना हे आपला, समजा मी डॉटेड लाईन काढतो, हा DC आहे आपला. ओके. हा आपला इम्प्युअर DC आहे. तर आपल्याला आउटपुट कसं मिळतं बघा, ज्यावेळेस आपण हे कॅपॅसिटर लावतो आणि तिथून AC पास होतो, तर त्यावेळेस आपल्याला आउटपुट कसं मिळतं हे बघा. हे आपलं आउटपुट आहे, हे आपलं प्युअर DC आहे. आणि हा डॉटेड लाईन मध्ये दाखवलाय तो इम्प्युअर DC आहे, कारण त्याच्यामधला AC
बायपास झालेला आहे ग्राउंडला, आणि जेव्हा तो पीक होतोय, वरती जातोय, तेव्हा तो परत डाऊन होतोय. बरोबर आहे? पीक झाल्यानंतर डाऊन झाला, परत पीक झाल्यानंतर डाऊन झाला. बरोबर आहे? अशा पद्धतीने तो पीक व्हॅल्यू चार्जिंग आणि डिस्चार्जिंग कंटिन्यू चालू असते एसीची, मग तो ग्राउंडला फ्लो होत जातो. इन दिस वे द कॅपॅसिटर चार्जेस अँड डिस्चार्जेस अँड चार्जेस अगेन टू मेंटेन अ कॉन्स्टंट डीसी. चार्ज होते, डिस्चार्ज होते, पण तो डीसी तो प्युअर मिळत जाईल आपल्याला पुढे. हा डीसी तो पुढे प्युअर मिळत जातोय. DC voltage across the load, constant current into the load. For obtaining steady voltage across the load, the resistance of load should be high. So, this circuit is suitable for low current and high voltage applications. म्हणजे जिथे लो करंट आवश्यक आहे आणि हाय व्होल्टेज गरजेचं आहे, तिथे आपण कॅपॅसिटर याचं फिल्टर सर्किट म्हणून यूज करू शकणार आहे त्या पॉवर सप्लाय मध्ये. लक्षात आलं का मला सांगा पहिल्यांदा? लक्षात आलाय का? अरे हा, जरी असलं तेजल, साक्षी, मोक्षदा, तुम्हाला यायचा आहे अंकुरा, तुम्हाला यायचा आहे उद्याच्या दिवशी 4 वाजता. ठीक आहे? आदित्य माईक बंद आहे का तुझा? हा, इथे जर आले ना तर, अरे यार, इथे जर आले ना सर्वच्या सर्व, तर हा जो कन्सेप्ट आता मी इथे असं शिकवला, तर शिकवताना मी तुम्हाला लिहून पण देईन, शिकवेल पण, आणि जेव्हा डायग्राम काढेल तर मी सांगेल तुम्हाला आत्ता डायग्राम काढा तुम्ही. याच्यामध्ये चांगलं समजतं. मग हे सारा कोरोना कशाच आहे, लिहावं तर लागेल. वॅक्सिन तर आलेली आहे सप्टेंबर पर्यंत सर्वांना. हा, असं अबे घेऊन टाक, काय भरोसा नाही. बरं मी काय म्हणतोय, आता उद्याच्या दिवशी तेजल, साक्षी, मोक्षदा आणि अंकुरा या 4ही मुली येणार आहेत. बाकीचं मी सांगतो मग हळूहळू. आपण हळूहळू सर्वांना बोलवू, एकच वेळेस सर्वांना बोलवणार नाही.